येस, मला तर मॅचची अनाउन्समेंट बाकी आहे, 1 मिनिट. दिलीप शर्मा मॅन ऑफ द मॅच. आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि कुमावत अकॅडमीचं 1111 रुपयाचं गिफ्ट वॉचर देऊन गौरवण्यात येईल. धर्मेंद्रजी यांच्या शुभ असते. त्यानंतर सेकंड मॅन ऑफ द मॅच अविनाश शर्मा, आपण सुद्धा मागून यायचंय. आपल्याला ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येणार आहे. अतिशय चांगला खेळ या सर्व बंधूंनी केला. आशिष शर्मा त्यांच्या लाईन मध्ये होते आणि अखेरकार काका पुतण्या इथे पुरस्काराचे मानकरी ठरताना दिसतात. अविनाश शर्मा, आपण सुद्धा या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे हे 2 मॅन ऑफ द मॅच चे विजेते. मॅच कडे वळूयात, ज्या ठिकाणी 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा दाखल करतेत. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आकाश आणि किरण असे 2 खेळाडू येताना दिसत आहेत. आकाश यावेळेला नो स्ट्राईक एंडला आहे, किरण स्ट्राईक एंडला. मॉडर्न 8 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बारुंड 11. दोन्ही संघ समान गुणवत्तेच्यात. बंटी गवस याने इथे थोडीशी चुकी होती बंटी गवस कडून. चेंडू जर आपण पाहिलं तर अडवला सुद्धा केला. बॅकअप चांगलं होतं आणि म्हटलं जातं ना, प्रिकॉशन इज द बेटर दॅन द क्युअर. आणि इथे काळजी घेतली होती की मागे चेंडू जाणार नाही याची, आणि म्हणून चेंडू वाढलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, टॉप एज, विकेटचं पतन, गडी बाद. किरण माघारी परत आणि पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू टीम मॉडर्न 8 संघाला. गॉन. श्रीकांत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मॉडर्न 8 इथे काहीतरी मॉडर्न कामगिरी करणं गरजेची असणार आहे, कारण सध्याची गरज आहे. मॉडर्न जमाना आहे आणि मॉडर्न जमान्यामध्ये मॉडर्न कामगिरी जर का केली तरच तुमचा निभाव लागेल. ड्राईव्ह काढायचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला इंटू द गॅप मध्ये. श्रीकांत याने हल्ला बोल केलाय. हल्ला बोल नव्हे तर तब्बल 4 धाबा या चेंडूवरती कुठला गेल्यात. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावरती. थांबलेल्या धावफलकाला गती अर्जित करण्याचं कार्य इथं केलंय आणि वेल स्टार्ट होत असताना मॉडर्न 8 ची आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रतीकचं थोडंसं महागडं, कारण बॉल्टूरांच्या वरती धावा येणं मोठी संकटजनक बाब मानली जाते सुरुवातीच्या क्षणाला. आणि दोन्ही संघ ही पहिली मॅच खेळत असताना त्याच फेज मधून जात आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी संकेत येऊन सज्ज झालाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते या बारुंड 11 संघामध्ये, आणि तो अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऍज अ बॉलर म्हणून आता पहिला रोल कशा प्रकारे अदा करतो यावरती नजर असेल. मोठा प्रयत्न आकाश स्ट्राईक एंडवरती होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. सिंगल धाव आता कंप्लीट. एका धाब्याने धावफलक पुढे जाते, परंतु इथे जर का सामना जिंकायचा असेल किंवा आपल्या खिशामध्ये घालायचा असेल तर 30च्या पुढे जाऊन पोहोचणं गरजेचं असणार आहे. आणि त्या 30 धावांपर्यंत जाण्यासाठी कशा प्रकारची बॅटिंग करणं अपेक्षित आहे यासाठी सुद्धा विचार करणं गरजेचं असेल, कारण इकरा बिग बॅश लीग एक मोठा व्यासपीठ आहे आणि या मोठ्या व्यासपीठावरती खेळत असताना आपला परफॉर्मन्स सुद्धा तितक्याच वरच्या लेवलचा असणं गरजेचं असेल. बारुंड 11 यावेळेला पुढे तयारीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जरूर, परंतु मॉडर्न 8 हा संघ सुद्धा काही कमी नाहीये. यांच्यामध्ये सुद्धा आहे क्षमता. पुन्हा एकदा आकाश बीट झालाय. समोरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा धावफलकावरती. मॉडर्न 8 वर्सेस बारुंड 11.
ड्राईव्ह केला ऑन साइडला, चेंडू सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन गडीबाद आणि आकाशला अखेरकार माघारी परतावं लागतंय. आतापर्यंत स्वतःला थांबून ठेवलं होतं, परंतु त्यानंतर थांबणं सोपं राहिलेलं नाहीये. गॉन अजून एक आदरा टीम मॉडर्न आर्टला. निकेतन आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू एका दिशेसाठी एका धाबेसाठी पाटाला सिंगल धाबे त्यांना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती टीम धावा धावफलकावरती आहेत आणि 10 धावा धावफलकावरती असताना हॅलो चेक. थोडा आवाज कमी करा. निकेतन याच्या चौकारासाठी त्यांच्या बंधूंनी 100 रुपयाचं बक्षीस लगावलेलं आहे. स्वप्नील धामणे यांच्याकडून पारितोषिक लगावण्यात आले. त्यानंतर कैलाश नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि या 10 धावांनंतर कशा प्रकारचं आक्रमण, कशा प्रकारची गोलंदाजी होतीये यावरती नजर असणार. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धाव आल्यानंतर थोडा वेळ थोडंसं सरप्राईज होते. हा चेंडू कुठे गेलाय, कशा प्रकारे गेला आणि कशा प्रकारे त्याचा रिझल्ट आलाय यासाठी वाईडच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. जी पिछाडी होती 2 षटकापर्यंत त्या पिछाडीला भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय टीम मॉडर्न आर्टच्या वतीनं आणि त्याला सहकारी सुद्धा लाभतंय बार्डे 11च्या माध्यमातून. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशने अडवलाय. फक्त एकच धाव मिळेल. आज सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रानंतर ज्या प्रकारच्या मॅचेस आपण पाहतोय त्या मॅचेसना पाहता खूप चांगल्या प्रकारचा खेळ सर्व संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तितक्या मोठ्या स्कोरच्या धावफलकाच्या मॅचेस आपण पाहिल्यात. यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेलाय. चुकी झाली आहे साईश गबस कडून आणि नक्कीच या चुकीसाठी थोडीशी निराश आहेत सर्व क्षेत्ररक्षक. मग त्यामध्ये केतन, अर्जुन, बंटी, आकाश एकदाच त्याला लाऊड कॉल दिला की अशा प्रकारची चुका तुझ्याकडून अपेक्षित नाहीये. हॅलो चेक. हॅलो आवाज वाढू नको, फक्त बस कमी ठेव.
येस, कैलाश गोलंदाजी माग पडते. यावेळेला समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फेकी सुद्धा झाली. निकेतन थोडक्यात बचावले जरूर. धावा जर आपण पाहिलं तर जाऊ नको कुठे तू, सारखा बंद पडतो तो. 16 धावा धापल कवरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे जर मॅच पाहिली तर यावेळेला पकडमध्ये पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे 7 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की मॉडर्न टीम इथे थोडीशी अग्रेसिव्ह होईल, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. ज्या प्रकारे किरण बाद झाला, त्यानंतर ज्या प्रकारे श्रीकांतने चौकार लगावला होता, तिथून अग्रेसिव्ह होण्याचे चान्सेस वाटत होते, परंतु संकेतचं 3 धावांचं षटक, त्यानंतर कैलाशने हाताळले 6 धावांचं षटक, आणि त्यानंतर जी मिळवलेली पकड आहे ती अतिशय मजबूत म्हणून राहिली आहे. टीम बारामुंडा 11ची दोन्ही संघ पहिला सामना खेळतात. यानंतर 2 लुझिंग टीम मधील मॅच होईल, त्यामध्ये हितांश 11 संघाचा सामना, यामधील पराभूत संघ समवेत होणार आहे. आकाश नवीन गोलंदाजी मागपती अशा वेळेला समोर हॅलो चेक. हॅलो आता बोल, वायरला हात लावला. हॅलो चेक. हॅलो, 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय. अजून एक हादरा टीम मॉडर्न आर्टला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर अभिजित. महत्वाचं काय होतं तर या मोमेंटमला कायम ठेवणं, परंतु त्यामध्ये थोडासा अडचण निर्माण झालाय आणि मॉडर्न आर्ट हा संघ थोडासा पिछाडीवरती आहे. इथून एखादा चौकार, एक आशेचा किरण दाखवेल आणि तो चौकार येईल की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु आकाश मुरलेला गोलंदाज आहे, त्यामुळे जास्त अनुभव आहे त्याला शेवटच्या षटकामध्ये म्हणजे स्लॉन्सर मध्ये गोलंदाजी करण्याचा, आणि त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना आतापर्यंत गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट. निकेतन यावेळेला पूर्णपणे बीट झालाय आणि चांगली गोलंदाजी बारामुंडा 11च्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 19 वरती धावफलक स्थिरावले. पाहुयात एखादा मोठा फटका जो अपेक्षित धरला होता तो येतोय का. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला अडवलाय. चांगली फिल्डिंग, फेकी झाली अर्जुन कडून. धावचीची संधी, गडी बाद, आणि अखेरकार माघारी परतावं लागतं अजून एका खेळाडूला. मॉडर्न आर्टच्या षटकाची समाप्ती फक्त एकच धाव या चेंडूवरती ग्राह्य धरली जाते आणि 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले टीम मॉडर्न आर्टचं. 21चं टार्गेट आहे बारामुंडा 11 या संघासमोर. नेक्स्ट मॅच 2 लुझिंग टीम मध्ये होणार आहे, तर पहिल्या सामन्यामधील पराभूत संघ आपण तयार राहायचंय. ज्यावेळेला ही मॅच संपेल लगेचच आपला टॉस केला जाणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ घालू नका प्लीज, अगोदरच उशीर झालाय. अजून यानंतर आपल्याला 3 मॅच खेळवायचे आहेत.
आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 21चं टार्गेट आहे आणि अशा वेळेला बंटी गवस आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 21चं माफक आव्हान आहे. काय या धावफलकाचा बचाव केला जाईल का मॉडर्न आर्टच्या वतीनं की बारून डायलेमन या धावफलकाचा सहज आणि सोपा पाठलाग आपल्याला दाखवून देईल यावरती नजर असणार आहे. मॅच नंबर 2 ग्रुप सी मधील आपण पाहतोय. इथून जशा जशा मॅचेस पुढे जातील जसे जसे ग्रुप स्टेज मधून 2-2 संघ पुढे येतील तशी कोणाची मॅच कोणाशी कोणाबरोबर खेळायचं हे पिक्चर सुद्धा क्लिअर होईल. आणि त्यानंतर सुपर संडे यामध्ये आपल्याला 12 संघांमध्ये नॉकआउट मॅचेस बघायला मिळणार आहेत. आणि संडे अतिशय मोठा असणार आहे. रविवारचा दिवस मोठी पर्वणी असणार आहे आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी चेंडू आणि 3 धाबा आलेत. यावर लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. अगोदरच धाबा कमी आहेत म्हणजे धावांचं बॅलन्स ज्या प्रकारे आहे त्या धावांचं बॅलन्स पाहता इथे अवांतरित धाबा देणं म्हणजे न मागता दिलेलं एक दान अशा प्रकारचं काहीच चित्र आहे. इथे या धावफलकाला वाचवण्यासाठी तुम्हाला विकेट घेणं गरजेचे असणार आहेत. निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचे असतील. मॅडन ओव्हर किंवा सातत्यानं अटॅकिंग केलेली फील्ड दर्शवावी लागेल तर आणि तरच हा विजय तुमच्या जवळपास येऊन थांबू शकतो. तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मॉडर्न आर्ट क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिला चेंडू आदित्यचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पहिला नव्हे चौथा चेंडू होता आणि या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू एका धाब्यासाठी जाताना पाहायला मिळते. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. 6 धावा आतापर्यंत आलेले आहेत आणि धावफलक जर आपण पाहिलं आणि ज्या प्रकारचा रिक्वायर रन रेट जर पाहिला तर त्या रिक्वायर रन रेटला पाहता थोडासा वरचढ आहे बारून डायलॉनचा संघ. ड्राईव्ह केलाय केतनने यावेळेला चेंडू गतिमान पद्धतीने केतन जरूर आले परंतु तितकासा फायदेमंद ठरलेला नाहीये. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत तब्बल 7. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 14. 18 मध्ये 14. 4चा फासला आहे. 4चा फासला मिटवणं गरजेचं असणार आहे. दाखवावं लागणार आहे आपला दमखम, दाखवावं लागणार आहे आपली क्षमता, दाखवावं लागणार आहे आपले कलागुण आणि सिद्ध करावं लागणार आहे आपली सिद्धता. नवीन गोलंदाजी मार्कवरती यावेळेला येईल. शशी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि यावेळेला केतन स्ट्राईक एंड वरती आहे. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. ऑन साईडला जर आपण पहिला चेंडू काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. आज या खेळपट्टीवरती जर आपण पाहिले तर पूर्णपणे गोलंदाजांनी सुद्धा अधिराज्य गाजवलंय. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारे चेंडू आपण पाहिले. बाउन्सर पद्धतीचे चेंडू सुद्धा दिसलेत. त्याचबरोबर लेगस्टंपच्या बाहेरून ट्रेक होणारे चेंडू मागून यष्ट्या उद्ध्वस्त होताना सुद्धा आपण 4 ते 5 वेळा पाहिल्यात आणि ही आजच्या दिवसाची खऱ्या अर्थानं अचिव्हमेंट दिसले इकरा बिग बॅच 2023च्या वतीनं. इथे चेतन समोर यावेळेला 30 तर्रार 52 वेग निर्धाव डॉट बॉल. सामना ज्या अनुषंगाने खेळणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने गोलंदाजी शशीच्या माध्यमातून होतीये. श्वानांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळतं आणि अखेरकार रितेशला ती भूमिका दिली होती श्वानांना बाहेर काढण्याची. अखेरकार श्वान बाहेर गेलेले आहेत. शशी याचा हा चेंडू गतिमान होता परंतु गतीवरती नियंत्रण नव्हतं. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि अतिरिक्त धावफलकावरती ऍड होताना सुद्धा पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये लॉन साईडला काढण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. क्या बात आहे. फिल्डिंग अतिशय चांगली झाली होती. टाइमिंग मॅच झालेला आणि चेंडू अडल्यानंतर फेकी सुद्धा झाली आहे परंतु ज्या प्रकारे चेंडू अडवला गेला होता त्याच वेळेला जर का फेकी झाली असती कदाचित गडी बाद झाला असता. तसं झालेलं नाहीये. केतनवरती बनलेला दबाव हा थोडासा जास्त होता आणि त्यामुळे पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं शशीने. केतनला 1 धाव पुढे धावून पुढे केली जाते. चेंडूचा खेळ झालाय 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत टीम बारून 11च्या. कशा प्रकारची गरज आहे, कशा प्रकारची सिच्युएशन आहे, इथून हा सामना जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचा विचार विनिमय झालेला आहे आणि फक्त इथे
त्या विचारांना प्रदर्शित करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत. आतापर्यंत जे प्लॅनिंग केलंय, जे रणनीती आखली, प्लॅन ए ज्या प्रकारे आखला गेला होता बारामुंडा 11च्या माध्यमातून, तो प्लॅन एक्झिक्यूट होताना दिसतोय. त्यामुळे कोणत्या प्रकारचा बी प्लॅनला आणण्याची गरज नाहीये. परंतु मॉडर्न आर्ट कडून प्लॅन ए थोडासा निष्फळ आहे आणि त्यामुळे इथे त्यांना प्लॅन बी एक्झिक्यूट करणं गरजेचं असेल हा सामना जिंकण्यासाठी. षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. आता इक्वेशन मध्ये बदल आहे. 12 चेंडू आणि धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल 9. 12 मध्ये 9. नवीन गोलंदाज निकेतन. नवीन गोलंदाजी मार्कवरती येऊन तयार होतोय. उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे संघ रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर का आम्हाला ऐकत असाल, तुम्ही जर का ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल तर उद्या दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित व्हा. कारण आज तब्बल 1.5 तास उशिराने विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं स्पर्धेला सुरुवात झाली होती. उद्या कोणत्या प्रकारचा विलंब येथे स्वीकारला जाणार नाहीये, कारण वेळेवरती सुरुवात होणार आणि त्यामुळे सर्व संघांनी वेळेत रिपोर्टिंग करायचे. निकेतनला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये त्याचा भाऊ लगावतो. यावेळेला चेंडू हातामध्ये आल्यानंतर डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. बंटी गबस बाद. बंटी गबसला माघारी परतावा लागेल आणि पहिला हादरा बारामुंडा संघाला गॉन. विकेट आली आणि विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाला मिस्टर अर्जुन आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर आहे हा चेंडू. स्क्वेअर वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव येते. मॅच होती 21 धावांची आणि 21 धावांसाठी सुद्धा इतकं घमासान आणि इतका क्लोज मॅच असल्यासारखे चित्र दिसतंय. ज्या प्रकारचं अंतर आहे त्या अंतराला पाहता ही मॅच पूर्णपणे बारामुंडा बाजूने झुकलेली आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अनिश्चितता जणून आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणूनच यावेळेला या मॅच मध्ये मॉडर्न आर्ट काय कमबॅक करेल का यावरती नजर असणार आहे. 2 चौकारासाठी मिस्टर अंकित चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. इथे चेंडू मागे गेलाय, बॅकअप मिळाले. नशीब बॅकअप मिळालं आणि त्यामुळे या धाबा वाचल्या गेल्यात. सिंगल. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं तेजस 11 च्या हातावरून जो चौकार गेला होता नितेश घरतच्या मागे थ्रो करत असताना चेंडू मागे गेला. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी. निकेतनने प्रभावी मारा केलाय अर्जुनकडे. याचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 7 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. 7 मध्ये 5 ही इक्वेशन आतापर्यंत 5 वेळा आली आहे या स्पर्धेमध्ये आणि ज्या ज्या वेळेला 7-5 आले त्या वेळेला सामना फिनिश झालाय. एक सामना वगळता तो म्हणजे साई चरणचा. येथे शेवट चेंडूवरती 1 धाव घेतल्याने आता 6-4च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. रिक्वेस्ट आहे हितांश 11 संघाच्या संघनायकाला आपण टॉस का बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर पराभूत संघ लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. अंकित चव्हाण यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लगावण्यात आलंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
चौकाराला 500 रुपये आणि त्यामुळे अर्जुन आता चौकाराचा विचार करतात का हे आपण पाहणार आहोत. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. आकाशला पुढे बोलवलंय. निकेतन स्वतः बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येऊन तैनात आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शेल डायरेक्टली हातामध्ये काढून दिलाय. विकेटचं पतन आहे. गडी बाद. अर्जुन बॅक टू द डिपार्ट गॉन. साईश गवस नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सदा हसमुख चेहरा आणि चांगल्या टेम्परामेंटने भरलेली बॅटिंग करणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. असा खेळाडू साईश गवस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिला होता रितेशने आणि आता इथे क्षेत्ररक्षण थोडस पहिला व्हावं की अटॅकिंग व्हावं यासाठी चर्चा केली जाते. थोडी घाई करा रिक्वेस्ट आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना आठवावा लागेल साई चरणचा, ज्या सामन्यामध्ये साई चरणने 3 चेंडू एक धाव करू दिली नव्हती. अतिशय शानदार मॅच होते. इथे रितेशने केली चूक. ब्रेक थ्रू दिल्यानंतर त्यावरचा कंट्रोल आलवलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येताना दिसतोय. एक चौकार 2000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. अंकित चव्हाण यांच्याकडून लगावण्यात आले. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. 2000 रुपये चौकारासाठी आहेत. काय साईश गवस चौकारासाठी जातील का की रितेश इथे पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळून देऊन अजून ट्विस्ट निर्माण करतील. लेग स्टंपच्या बाहेर आहे. एक बात फिर से वाईट है. ये गेंद वाईट आहे परंतु हा सामना खूप वाईट होतोय टीम मॉडर्न आर्ट साठी. परिस्थिती वाईट आली. परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं असणार आहे. पाहूयात परंतु ही मोटिवेट करायची वेळ आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कारण सामना जवळ बारुंडेल्यांच्या बाजूला झुकलाय. थोडासा सुगंध सुद्धा येत असेल विजयाचा. कारण 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. ड्राईव्ह काढायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी झाली आहे. साईश गवस बाद. अजून एक डॉट. कारण विकेट आली आहे. 4 मध्ये 2. चला घाई करा थोडी. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. केतन 2 धावांची गरज असताना केतनला स्ट्राईक मिळाली आहे आणि आता रितेश समोर मोठं चॅलेंज आहे इथे केतनला थांबवण्याचं. कारण केतन ऑलरेडी सेट आहे. हा सुद्धा वाईट. सामना जर पाहायचं झालं तर वाईट वगळता पूर्णपणे आवाक्यामध्ये होता. वाईट नसते आले कदाचित मॅच जिंकले असते परंतु ते वाईट आल्यानंतर सामना बदलला आणि अखेरकार विजयी चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम बारुंडा 11 ने आणि पराभवाला सामोरं जावं लागते मॉडर्न आर्टला. हार्ड लक परंतु पुढील मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॉडर्न आर्ट कॅप्टन टॉससाठी या. मॉडर्न आर्ट कॅप्टन टॉससाठी यायचंय आणि हितांशीलांचा कर्णधार तिथे उपस्थित झालेला आहे. मी विनंती करेल. यस टॉस. क्या बात आहे. स्वप्नील बोने मुख्य स्क्रीन वरती. संपूर्ण जेसीची टीम पहिला विजय त्याने मिळवलाय. जावेद भाई शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. जो काही निर्णय असेल दोन्ही कॅप्टन त्याप्रमाणे लगेच पोझिशन घ्यायचे. टॉस जिंकला हितांश 11 ने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या ही रिक्वेस्ट आहे. हॅलो हॅलो. येस जावेद. जावेद मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय.
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर संकेत फ्रॉम बारुंडा 11. फक्त 3 धावांचं षटक, इकॉनॉमिकल स्पेल आणि त्या बळावरती त्याला मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन इथे गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने कुमावत अकॅडमीच्या वतीने 1111 रुपयाचं गिफ्ट वाउचर सुद्धा दिलं जाईल. त्याचबरोबरीने बॅटिंग मॅन ऑफ द मॅच म्हणजे दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच मधील नाव आहे मिस्टर केतन